दिसल्यात। अवघ्या 4 तासात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं। श्रीनगरमध्ये स्फोटाचे आवाज आणि घबराटीचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय। पंजाबमधल्या सुद्धा पठाणकोट भागाला पुन्हा एकदा ड्रोनच्या माध्यमातून टार्गेट करण्यात आलंय। उधमपूरची दृश्य जी आहेत ती समोर येत आहेत। आकाशामध्येच हे ड्रोन जे आहेत ते निष्क्रिय करण्यात आलेले आहेत। आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमनं हे ड्रोन जे आहेत ते निष्क्रिय केलेले आहेत। पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन। श्रीनगरमध्ये स्फोटाचे आवाज, घबराटीचं वातावरण पाहायला मिळतंय। राजौरी बारामुल्ला परिसरामध्ये पाककडून गोळीबार केला जातोय। जम्मूच्या सांबा सेक्टरमध्ये गोळीबाराचे आवाज हे जे आहेत ते ऐकू येत आहेत। श्रीनगरमध्ये स्फोटाचे आवाज ऐकू येत आहेत। ओमर अब्दुल्ला यांनी सवाल केलाय की युद्धबंदीचं काय झालं, कारण त्यांनी काही व्हिडिओ सुद्धा ट्विट केलेले आहेत की ड्रोन जे आहेत ते गिरट्या घालतायत। ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तानकडून पुन्हा एकदा टार्गेट केलं जात आहे। आता आणखी एक महत्त्वाची बातमी, पाकिस्तान आर्मी पाक सरकारच्याच विरोधात गेलेली आहे अशी सूत्रांची माहिती मिळतेय। पंतप्रधान शहबाज शरीफचं पाकची आर्मी ऐकत नाहीये अशी सूत्रांची माहिती आहे। याचा अर्थ फार मोठा आहे की पाकिस्तान परत एकदा अराजकतेच्या उंबरठ्यावर गेलाय की काय अशी भीती यामुळे निर्माण होते आहे। कारण पाकिस्तान सरकारने युद्धबंदीचा करार भारतासोबत केलेला होता अमेरिकेच्या मध्यस्थीने, आणि त्यानंतर इशाक डार जे की पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री आहेत त्यांनी या संदर्भातली घोषणा देखील केलेली होती। संरक्षण